त्याची पर्यायी लावलेल्या झाडांची अवशेष पडलेली दिसत नाही. मला तेच म्हणायचं आहे की 23 झाडं लावलेली ती अजून लागली नाही. तर महाराष्ट्रात तुमचं भविष्यात असा विश्वास ठेवणार आहे की तुम्ही झाडं ट्रान्सप्लांट वेगवेगळे लावणार. तुम्ही जो इथं पण वचन महाराष्ट्राला दिलेलं 20 झाडं तुम्ही लावणार तुम्ही आपण पद्धतीने लावलेली यावेळेस मॅपिंग करा. 20 झाडं लागतात पुढे लावले असतात जागेवर. आणि मग तुम्ही हे वचनं नसतील का महाराष्ट्राला की आम्ही हे प्रकल्प करताना हे झाड ट्रान्सप्लांट करून एवढी झाडं आम्ही दुसरीकडे लावू. काय होणारं नाही आहे आहेत आणि कानाकोपऱ्यावरती सगळी धोरणं आहेत ते अंमलात येणारी नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की यावरती धोरण निश्चित करावं आणि ते अंमलात आणावं. महाराष्ट्राच्या जनतेने पुणेकरांची इच्छा आहे ते करावं. अरे या जाडकाव सरकारचं करायचं काय? आपण आंदोलनाच्या माध्यमातून पण सरकारला आपण आता असं आहे की आमचे नेते आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांनी पर्यावरण मंत्र्यांची ह्या ठिकाणं भेट घेतली. पुण्याच्या संदर्भात असलेले अनेक पर्यावरणाचे विषय असतील ते त्यांनी पर्यावरण मंत्र्यांपर्यंत पोहोचवले. या रुंदीकरणाशी निगडीत जे काही विषय होते ते पर्यावरण मंत्र्यांपर्यंत पोहोचवले आणि आम्ही वाट बघतोय पर्यावरण मंत्री आणि महायुतीचं सरकार यावरती काय निर्णय घेतात. पण अशा प्रकारे जिथे जिथे पर्यावरणाचा ऱ्हास होईल जिथे जिथे निसर्गाचा ऱ्हास विकासाच्या नावाखाली होईल त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पर्यावरणासाठी मैदानात असेल हे 100%. अरे या जाडकाव सरकार